सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे ते. न लगे हिंडणे मुंडणे ते काही, न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनांची नाही आटाआटी. चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा, समाधान चित्ता सर्व काळ. न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनांची नाही आटाआटी. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संग. न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनांची नाही आटाआटी. विठ्ठल करू प्रथम प्रस्तुत प्रसंगी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अशी ख्याती, असं आदी पुरातन स्थान, त्या विश्वाची निर्मिती करणारा जो निर्माता आहे, त्या निर्मात्याच्या आगमनानं हे पुढे झालेलं पंढरपूर. इतिहासात जर बघितलं, बरीचशी नावं आहेत, विकिपीडियावर आपल्याला शोधून दिसतात. मग या नावावरून वेगवेगळ्या धर्मानं, वेगवेगळ्या पंथानं, संप्रदायानं त्या पांडुरंगाला वेगवेगळ्या पद्धतीनं मानलं. आणि मांडत असताना किंवा मांडत असताना कुणी माझ्या पांडुरंगाला भगवान शिव मानतात, वारकरी संप्रदायाने महावैष्णव मानलं, बौद्ध उपासकांनी आमचा हा तथागत गौतम बुद्ध आहे की ज्यानं या भूमीमध्ये जन्म घेतला आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशपट करणारं ज्ञान दिलं. हिंदू साहित्याप्रमाणे बौद्ध अवतार चक्रपाणी अनेक संत साहित्यामध्ये बौद्ध 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 असं येतं. असो, अवस्था बौद्ध रूपाची आहे, स्वरूप काय आहे, इतक्या उपासकांनी त्याला मानलं हे मात्र नक्की आहे. विविधता असेल, परंतु त्या विविधतेतून हा पांडुरंग परमात्मा एक आहे, तो आमचा आहे हे मानलं. आणि इतकं मानल्याच्या नंतर इतकं संशोधन आहे बाबा त्याच्यामध्ये की पांडुरंग नक्की कोण आहे हे गुढ आहे. आणि हे तुमचं आमचं गुढ नाहीये. कळोवाली सोयगे कृष्ण रूप होयगे, ते म्हणजे माझी सोय झाली, नाथबाबा म्हणतात का, हे कृष्णाचं रूप आहे. आणि इतर संतांनी सुद्धा सांगितलं की हा जो आहे, माऊली ज्ञानोबा आहे सांगतात की हा कसा आहे, कानडा विठ्ठलू कर्नाटक राजा पंढरी Bye.
हा कानडा आहे, न आखलणारा. इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं एक्सप्रेस दॅट बियॉन्ड अंडरस्टँडिंग. समजणारा नाही आहे. आणि समजून घेण्याच्या वेळेला जर आपण त्याच्याकडे जर गेलं, देव पहावया गेलो, देव भोवनाचा खेळलो, मग तो कानडा आहे. आणि कसा आहे, कर्नाटक लिलेनं सहज खेळवणार आहे. त्याच्या लिलेमध्ये तो असा गुंतून घेतो की तो झपाटून टाकतो. म्हणून रात्रीचा जो अभंग होता की तो कसा आहे, पठारीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. मग तेथे जाऊ नका कोणी. काय म्हटलेलं आहे, भीती दाखवली काय, त्याच्या गुणाचं त्याच्या स्वरूपाचं कुतूहल कौतुक करून त्या परमात्म्याचं वर्णन तशा पद्धतीचं केलेलं आहे. मग तो पांडुरंग परमात्मा जो आहे, कानडा आहे, कर्नाटक आहे, कळायला इतका सोपा नाहीये. तुम्हाला सांगू का, सहज आकलनीय गोष्टी असतात त्या सोप्या वाटतात. घरी भरपूर पाण्याच्या विहिरी आहेत, किती वापर करतो, कसा वापर करतो. 10 रुपयाची बॉटल घ्यायची वेळ येते. फक्त भौतिक जगातल्या पाण्याचं उदाहरण घ्या, एका बाटलीसाठी 10 रुपये मोजावे लागतात. का, या ठिकाणी ते पाणी नाहीये. मग माऊली ज्ञानोबारायांना, या संतांना ते कोडं पडलं. तो नक्की कसा आहे, न कळणार आहे. परंतु न कळणारा जरी असेल तर न कळणं हे त्याचं सामर्थ्य आहे. आणि न कळाल्यामुळे त्याच्याकडे मन वेधलं जातं. न कळाल्यामुळं त्याच्याकडे मन वेधलं जातं. वेदी देव माये दयाचे गुणी. आणि मग ज्यानं आपलं मन वेधून घेतलेलं आहे, तेने वेधिले म्हणून पाहिला नंदाचा नंद. आणि मग काय होतं, तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये येतो. आणि आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर एक तुकोबांचं जीवन बघा. एक सर्वसामान्य साधक असणारे तुकोबा आहे. आणि तिथपासूनचा प्रवास तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा, इथपासून त्या पांडुरंगाला स्वीकारल्याच्या नंतरचा जो काही प्रवास आहे, आकाशा एवढा की तो व्यापक झाल्याच्या नंतर मधल्या टप्प्यामध्ये जो काही प्रवास केलेला आहे, त्या प्रवासामध्ये पांडुरंगाचं रूप कशा पद्धतीचं आहे याचं वर्णन तुकोबा पहिल्या चरणात करतो. सुख रूप कळालेला आहे. परंतु त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, आयसा तुझा कोण सांगा. कारण की जगाच्या जर म्हटलं तर जगा एवढे कान असावे लागतात, जगा एवढा मेंदू असावा लागतो. कारण गीतेचा अर्जुनाची प्रांती परिसरण्या योग्य होती, ते तुम्ही कृपा करून संती अवधान द्यावे ही माझी विनंती. आणि तुकोबांना ऐकायचं म्हटल्याच्या नंतर एवढं सोपं नाहीये. निष्पाप अंतःकरणानं ते बोलून घेतील, ते बोलण्याचं काम मी करतोय. तेव्हा तुम्ही ते श्रवण करण्याचं काम करायचं. का गीता अर्जुनाला का सांगितलं, का अर्जुना तू परिसशी परिसोनी अधिष्ठिसी नळी भोकले सोनारे इकडून तिकडे अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द जर म्हटलं तर हा. आणि अर्जुनाच्या गुणाचं वर्णन ऐकण्या योग्य श्रोता, एवढंच नाही तर बोलणाऱ्याच्या योग्यतेचा श्रोता, ही गीतेची संकल्पना माऊली ज्ञानोबा अभ्यासाबरोबर मांडतात. म्हणून या ठिकाणी तुकोबारायांचं जीवन जर बघितलं, तसं मी मास्टर इन इकॉनॉमिक्स आहे, अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना पैसा आणि त्याचं रूपांतरण, मनी अँड ट्रान्सफर ऑफ मनी, असा इकॉनॉमिक्स मध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स प्रकारात असो जास्त जात नाही. त्याच्यामध्ये महाराज तुकोबांचा एक अभंग मी सहज चिंतन केलं. ते हा काळाचा कुबेराचे
येथे मनुष्याचे काय आहे. देह हा काळानं दिलेला आहे. जर तुमचा जर असता तर काळावर तुम्ही मात केली असते. तुम्ही आपण कुणीच मृत्यूला सामोरं जाण्याची वेळ आपल्यावर आली नसते. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे, मरण आलेलं कधी कधी चांगलं असतं. तसं खिज्जत पडण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे, मुक्तता होते. परंतु सगळ्यात महत्वाचं या भौतिक जगामध्ये पैसा आहे. पैसा बॉस आहे. व्यावहारिक जगासाठी पैसा हा बॉस आहे. मग पैसा तुम्ही विचार करा, तुमच्याकडे आलेली 200 रुपयाची नोट आहे, ती तुमच्याकडून गेल्याच्या नंतर परत ती तुमच्याकडे कधी येईल. त्या 200 रुपयाच्या 2000 काय 2 कोटी नोटा येतील, पण ती नोट येईल का. तुम्ही जी नोट तुमच्या व्यवहारामध्ये वापरता त्या नोटेवर सही असल्याशिवाय ही नोट चालत नाही. नोटेवर सही आहे, नोटही खरी, सगळं आहे, परंतु जे भारताचं अर्थ खातं त्यानं निर्णय घेतला की हे चलन आजपासून व्हॅलिड नाहीये. दिस इज नॉट अ व्हॅलिड करन्सी. कॉइन्स अँड करन्सी चलन व्हॅलिड नाही. मग मराठीमध्ये सांगायचं म्हणजे नोटबंदी. आपल्या याच्यामध्ये नोटबंदी केल्याच्या नंतर तुमच्याकडे असणारी ती नोट, तिची असणारी ती किंमत, ती बंद केल्याच्या नंतर किती होते, फक्त एक कागद राहतो. आणि मग त्या संपत्तीचं हस्तांतरण इतिहासात जुना जाऊन बघा. ज्यांच्याकडे कवडीने जेव्हा व्यवहार होत होते तेव्हा म्हणायचे कवडी दे आणि वस्तू दे. दारिद्र्य आलं, तुझ्याकडे कवडी तरी आहे का. पुन्हा कवडीची किंमत कमी झाली, कवडी पण मला न विकावं लागलं. अजून दारिद्र्याची अवस्था आली बघा, फुटकी कवडी पण नाही. म्हणजे दारिद्र्यासाठी प्रमाण एकक युनिट म्हणून त्या कवडीला वापरलं. तुमच्या संपत्तीला सुद्धा तुमच्या दारिद्र्याशी जोडलं गेलं. आणि मग ही सर्व संपत्ती तुम्ही म्हणाल आपल्या देशात कोणीच गरीब राहिलं नाही पाहिजे याची सरकार एवढ्या कोट्यवधीची योजना आणतं आणि आपलं सरकार पैसा निर्माण करतं. मग का करत नाही. तर तुम्हाला एक नियम सांगतो. 10 रुपयाची असो 100 रुपयाची घेऊया. 100 रुपयाची नोट तयार करत असताना, छापत असताना आधी 100 रुपयाचं सोनं जागतिक बाजारपेठेमध्ये जागतिक करन्सीच्या ऑफिसमध्ये रजिस्टर करावं लागतं, बुक करावं लागतं. मग तुमच्या त्या कागदाला 100 रुपये किंमत येते. मग विचार करा, ही संपत्ती तुम्ही उपभोगते आहात, त्याचा वापर करणारे आहात. तुम्ही त्याचे बॉस नाही, त्याचे मालक नाही आहेत. देह हा तुम्ही त्या देहाचे मालक नाही आहात. मालक असाल तर तुम्ही बाळपणी मस्तपैकी तुम्हाला कोणी उचलून घेत होता. तरुणपणी आनंदात गेलं, म्हातारपणी तिरस्कार तुमच्या वाट्याला आलाच नसता, कारण तुम्हाला मनोवांछित जीवन जगता आलं असतं. परंतु देह हा काळाचा आहे. काळाप्रमाणे तुम्ही किती सामर्थ्यवान असा, सौंदर्यवान असा, काही असा, म्हणे काळ आता न करू शकेल. हे संतांच्या बाबतीत असेल, पण व्यावहारिक जगाच्या जर बाबतीत जर बघितलं तर या संपत्तीनं भल्या भाऱ्यांची वाट लावली. मला पैसा पाहिजे, मला संपत्ती पाहिजे. विचार करा काय होतं. याचं या जगामध्ये म्हटलं जातं माता लक्ष्मी सगळ्या श्रीमंत आहे. मग कुबेर कोण आहे. कुबेर सुद्धा धनाचे देव आहेत, त्यांनाही तितकंच महत्व आहे. मग या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात वैभवशाली, सामर्थ्यवान भगवान शिवांना मानलेला आहे. आणि भगवान शिवांना सामर्थ्यवान मानल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, भगवान ज्याच्याकडे सामर्थ्य असतं त्याच्याकडे भरपूर लवाजमा गोळा होतो. अश्लीलशीते तर जमतील होते. आणि व्यावहारिक जग आहे. लंका सोन्याची ती भगवान शिवांची आहे, बांधली आहे. विश्रवा रावणाचे कोण आहे, रिलेटिव्ह आहे. जाऊन शोधा, मी सगळे उत्तर सांगत नाही. शोधायचा, रावणाचा इतिहास शोधायचा. सगळे उत्तर इथे मिळाले, तुम्ही शोधणारच नाही, म्हणून तो आजचा ग्रहपाठ. तर महत्वाची गोष्ट, विश्रवा त्या ठिकाणी आलेले आहेत, पौरोहित्य करत आहेत. दक्षिणा मागा. तुम्ही इतकं छान प्रसन्न वातावरण निर्माण केलं, त्या वातावरणाची दक्षिणा काहीतरी मागा विनंती केली भगवान शिवांनी. प्रसन्न झालेले भगवान शिव. मग अशा प्रसंगी द्यायचं काय. तू मागशील ते. आता ज्यानं संपत्तीचा त्याग केलेला आहे, विश्रवा ऋषी आहेत. रावण राक्षस जरी असला तरी पूर्वाश्रमीचे ऋषी मुनी तपस्वी परंपरेतले ते आहेत. कुठेतरी गुणधर्म तपस्व्यांचे आहेत. परंतु जो त्याग करतो त्याला ही संपत्ती बघून मोह होतो. ते धन त्याच्या मनामध्ये बाधा निर्माण करतं. आणि मग
ज्या नगरीची वासुशांती करायची ती नगरीच दक्षिणा म्हणून मागितली जाते. परिणाम काय होतो? माता पार्वती काय चिंतन करतात? घरी जाऊन बघा, वेळ नाहीये. ज्या वेळेला ती दक्षिणेत मागितली जाते त्याच वेळेस संपत्ती आलेली आहे आणि ती अशी जाणणार आहे की या सर्व वंशाचे लोक तिच्यात बर्बाद होतील. संपत्ती आहे, संपत्ती सामर्थ्य आहे, सामर्थ्याबरोबर एक शाप सुद्धा येतोय. बर्बादीचं पाया सुद्धा त्या ठिकाणी खोदला जातो. आणि मग भगवान शिवाय संपत्ती देऊन टाकतात. मौली ज्ञानोबा खूप गोड वर्णन करतात. येण्याची क्षेत्राभिमानी राज तेजिले इशारे कोणती जाणवणी स्मशाने वासू केला. भगवान शिवानी चाललं. माता पार्वतीने शाप दिला. ती आदिशक्ती आधी माया आहे. सृजनाची योग्यता तिच्याकडे, सगळ्या सृजनाला सृजित करण्याचं सामर्थ्य माता पार्वतीकडे आहे. आता याची बर्बादी झाल्याशिवाय राहत नाही. कारण माहितीये, शांत असणारा समुद्र खवळला तर त्याच्या एवढा सुनामीच्या लाटा फक्त त्याच्यातच येऊ शकतात, नदी आणू शकत नाही. विठ्ठल मग भगवान शिवानी. बरं, दुसरी गोष्ट अशी झाली, आता आयतीच वडिलोपार्जित संपत्ती आलेली आहे. आता पाहिजे सुंदर अशी पत्नी. दर्शनाला गेल्याच्या नंतर जगामध्ये सर्वात सुंदरी, विश्वसुंदरी माता पार्वतीला मानलं जातं. आणि मग तिच्याकडे बघितल्यानंतर अशी, आता मला ती प्रॉपर्टी आलेली आहे, पण अशी जर पत्नी असतील तर भगवान शिवांना मागतात. भगवान शिव म्हणतात घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा म्हटल्याच्या नंतर आता माता पार्वतीला कळतं याच्याकडे जाऊन आधी हा धनाच्या लोभानं याचं संपूर्ण वंश बरबटलेला आहे आणि त्या वंशाच्या आधिपत्याखाली माझं जर अस्तित्व जर असेल तर मीच आपण या विकू, मीच माझा घात करणार आहे, विश्वसुंदरी. मग माता पार्वती त्याला नाराज करत नाही, कारण रावणाचं सामर्थ्यवान माणसं म्हणजे रावण. का योग्य पद्धतीनं जर ज्ञान साधना सामर्थ्य वापरलं तर ते संत, आणि अयोग्य पद्धतीनं साधना करत आहेत परंतु अयोग्य पद्धतीनं साधनेची किंमत ते वापरत आहे, साधनेचं मूल्य वापरत आहेत रावण, त्यांना म्हटलं जातं मागितल्यानंतर आता पार्वतीच्या लक्षात आला आता पुढचा इतिहास काय होणार आहे. पाया तर रचलेला आहे विनाशाचा, काय करायला पाहिजे. जवळ असलेल्या त्या सरोवरातील हिमाच्छादित सुंदर असं सरोवर आहे, तिथली एक बेडूक उचलते बघा, मंद उदरी असं विशेषण तिचं, तिला ती योग्यता दिली, आशीर्वचन दिलं. परंतु मंडूक हेही बेडकाचं नाव आहे आणि दर्दुरी हे सुद्धा बेडकाचं नाव आहे. आणि सुभाषितकार सांगतात दर्दुरा जत्र गायंती तत्रम मौनम शोभनम. ज्या ठिकाणी बेडकाची डराव असते ना त्या ठिकाणी शास्त्रीय संगीतवाल्यांनी गप्प बसावं, अन्यथा युजलेस थिंग्स, दिस ऑल आर युजलेस थिंग, उपयोग नाहीये, विनाकामाची खटखट ऐकायलाच मिळेल. तेव्हा तिला घेतलं जातं. ती असतानाही बेडूक आहे, दिसतानाही बेडूक आहे, कारण की कुठला तरी पवित्र गाभा याच्या हाती पडला नाही पाहिजे. मंद उदरी दोन्ही शब्दाकडे बघा, पहिलाही म्हणतो काय, दुसरी दरदुरीच आहे, म्हणजे तिचा गाभा आणि स्वरूप अंतकाळापर्यंत ती दरदुरी बेडकासारखीच राहील याची दक्षता घेऊन ती मंदोदरी केली. फक्त तू या भौतिक विश्वानं भ्रमित झालेला आहेस. तेव्हा भ्रमित करणारी जी काही माया आहे त्या मायेचं स्वरूप जे आहे, सौंदर्य जे आहे, भुलवणार आहे, त्याचा आशीर्वाद म्हणल्यानंतर मंद उदरी केली आहे, फक्त आशीर्वाचनानं, आणि मुक्ती दिलेली आहे. पुढे भगवान शिवांचं जीवन बघा. या जगामध्ये भगवान शिवांना एक व्यक्ती म्हणून घ्या. आम्हाला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे आणि प्राप्त झालं पाहिजे त्याच्यासाठी मंथन केलं, समुद्र मंथन. तुम्ही बहुश्रुत आहात. लक्ष्मी मिळाल्याच्या नंतर ती स्वीकारली, शंख मेवणाही तळ हाताच्या पोळाप्रमाणे स्वीकारला. आणि मग राहिलं काय? राहिलं ते विष, हलहल. मग आता शेवटी सामर्थ्यवान माणसाला आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तीमुळे एक तर त्याचा उत्कर्ष होत असतो किंवा अधोगती अपकर्ष होत असतो. तेव्हा तुमच्या आसपास, तुमच्या सानिध्यात कोण आहे, तुम्ही कुणाच्या सानिध्यामध्ये आहात याच्यावर तुमचा पुढचा काळ ठरत असतो.
चांगले मित्र, चांगले पुस्तकं गुंतवणूक करणारी माणसं, या जगाचं कल्याण करणारे संत, त्यांच्या सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझे नामे. संतांच्या सानिध्यात जर तुम्ही असाल ना, संत व्हाल का आपण सारे तात्काळ. ते संत त्यांच्याप्रमाणे संत करत असतात. आणि मग तुम्ही विचार करा, जुगार खेळणारे, दारू पिणारे, नावं घेतले नाही पाहिजे, परंतु बघा वारकरी संप्रदाय नेबळत नाहीये का? होता हे जन ना देखावे डोळा मनोनी कळवळा येत असे. या व्यक्तीच्या सानिध्यात असणारे त्या व्यक्ती बर्बाद होतात, परंतु त्यांच्या संपर्कामध्ये प्रॉक्सिमिटी सानिध्यात असणारे बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. कारण की या गोष्टीतून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाहीये. त्याचा मूळ गाभा मूलतत्व प्रगतीच्या मार्गाचं नाहीये. भौतिक जगानं भ्रमित झालेल्या संकल्पना त्याच्याशी जोडलेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपल्या माणसांनी अहो राक्षस ते तर त्रास देणारच आहे, परंतु आपल्या माणसांनी बाजूला सरकावं आणि भगवान शिव त्राहिमा मला वाचवा याच्या विषयाचा जो काही घोट आहे तो कुणाला विनंती करू. बघा, घात करणारी माणसं विनंती करून विष भगवान शिवाना देतात. राक्षसांनी देणं ठीक आहे, परंतु देव सुद्धा देतात. मग आता करायचं काय? सामर्थ्यवान माणसं आहेत, विष पचवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. मग लक्षात घेतात भगवान शिवानी सगळ्यांचा अभ्यास केला. ऐसिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा लाज करू म्हणून कोळसा कामू केला. कामालाही जिंकलं, सत्यालाही जिंकलं, शरीरालाही जिंकलं. आणि मग लक्षात घेतलं हे आपल्या आसपासचं जे आबाळ गाबाळ आहे ना, आपल्याला त्रास कशामुळे होतो, डोक्यावर ओझं कशामुळे होतं, आपल्या डोक्यावरच्या बोजामुळे आपल्याला ओझं होतं. त्रास देणारे जवळचेच असतात. अमेरिकेहून येऊन तुम्हाला त्रास कुणी देत नाहीये. तेव्हा महत्वाची गोष्ट एवढीच होती की आता याची जाण झालेली आहे भगवान शिवांना. आणि मग भगवान शिवांनी सगळं बघितल्याच्या नंतर सांगितलं, राजा रावणही संपला, सगळे संपले, आता जायला पाहिजे कुठं. आता ही अशी स्टोरी कुठं नाहीये, पण आपण वारकऱ्यांनी चिंतनातून तयार केली पाहिजे. मग भगवान शिवांनी तो मार्ग धरला, तर तो कुठं धरला? पंढरपूरचा मार्ग धरला. का? कारण त्या सुखरूप असणारे हे सगळे दुःख देणारे होते. जवळची वेताळ, विचार करा, देवही त्रासदायक आहेत, राक्षसही त्रासदायक आहेत, पण त्याच्यामध्ये जे भूत आहेत, वेताळ आहेत, खेताळ आहेत, जे सगळ्यांनी बाजूला फेकलेली आहेत, कोणत्याही कामाची राहिलेली नाहीये, सुद्धा माणसाच्या दृष्टीनं ती उपेक्षित वंचित आहेत, अशी भगवान शिवांनी गोळा केलेली आहे. आणि त्यांना घेऊन त्रिशूळ घेऊन आला आणि मग आल्याच्या नंतर आता पंढरपूरला येत असताना शेवटी ती भूत आहेत. आपल्या अंगात एखाद्या भूतानी झपाटल्याच्या नंतर, खोट्या भूतानी झपाटल्यानंतर अशी अवस्था होते. खऱ्या भूताचा अवतार कसा असेल किंवा काय असेल? भूत म्हणजे हे भूत तत्व. भूत म्हणजे व्यक्ती नाहीये, कारण की मेलेली माणसापेक्षा जिवंत माणसं जास्त डेंजर. जिवंत माणसाला घाबरत जा आजपासून. आता मला सुख कोण देईल? शिवहलाले तापला राम नामे शीतल. आता यांनी मी तिला 10 होतोय, आता करायचं काय? आता करायला काहीच नाहीये. आता मला इथून वाचवणार कोण आहे? ते राम नाम मला वाचवणार आहे. आणि मग त्या राम नामाचा जप करत 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 भगवान शिव परमात्मा या पांडुरंगाकडे आले आणि त्याला सांगितलं, बाबा पांडुरंगा, माझ्या आसपास असणाऱ्यांनी वैतागून सोडलं रे. अरे मला ते तर झालंच, पण मला माझंही सोडून द्यावं लागलं. मग माझ्याबरोबर कोण येतंय ते या, नाही यायचं तर नका येऊ. आणि मग ते या मार्गीचा कापडी पहिला नामावली ज्ञानोबरांची होती. या मार्गाचा पहिला वाट सुरू, पहिला आद्य वारकरी भगवान शिव आहे. आदिनाथ भजन करी महादेव, भजन करी सदा शिव भजन
छंदामध्ये डोलत उड्या आता ती भूत आहेत. आता आपण का नाचत नाही? आपण समजदार बुद्धी माणसं असतो. आपल्या हातचा नैवेद्य देऊ का खात नाही, आपण निवत तयार करतो, त्याला दाखवतो, देत नाहीये. म्हणून नैवेद्य तुला खावा लागेल. तर तुला खावा लागेल, नाही खाला तर माझं डोकं फोडून घे. त्यावेळेला त्याला विटेवर उतरावं लागतं. तू खाणार आहेस हे मान्य केल्याच्या नंतर, आणि हे सगळं अध्यात्म विश्व आहे ना, ज्याला काहीच कळत नाही अशा लोकांचं आहे. पण तुम्ही म्हणा काही कळत नाही म्हणजे कसे? भौतिक जगाला सगळं ज्ञान मिळालेलं आहे सगळं, आणि भौतिक जगाचं ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर कळतं हे सगळं टेम्पररी आहे. भाड्याचं घर आणि खाली भाड्याच्या घराला कोणी सजवत नाही. हे कुणाला कळतं? भाडे तत्वावर राहणारा जो आहे, दररोज रेंट भरतोय, तर त्याला ते माहिती असतं. बाकीच्याला काहीच माहिती नसतं नेमकं याचं काय त्याचं काय. तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हा देह काय काळाचा आहे, तो जाणार आहे. आणि मग अशा या देह साधन म्हणून वापरत असताना सुख जर घ्यायचं असं सुख कुठंच नाही. सुख पाहता जगापाडे दुःख पर्वता एवढे. मग सुख कशात आहे? या खरं तर मानवी मानसिकतेच्या संकल्पना आहे. तुकोबारायला सुख कुठं कुठं वाटतं बघा. तुकोबारायच्या जीवनात जर बघितलं तर बरे झाले देवा, निघाले दिवाळी, काही का असेल तुकोबारायच्या जीवनात. त्याच्यानंतर काय गाथा बुडवली, माझी गाथा ही देव आहे. माझ्या गाथेतला तुकोबाची जागतिक संकल्पना आहे, शब्द हाच देव असतो. हा फार महान विचार आहे. अगदी ख्रिश्चन धर्मानं सुद्धा तो विचार स्वीकारला आहे, शब्दाला देव मान्यता दिलेली आहे. तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तो देव आहे. गाथा हा देवाचा संग्रह आहे. ती ज्या इंद्रायणी मातेमध्ये सोडली तीही इंद्रायणी देवच आहे. पुढवणारा देवाचाच अंश आहे. सगळ्यांना बुद्धी देणारा, लिहिणारा, बुडवणारा, वाचणारा, बुडणारी, दगड बांधलेले ती इंद्रायणी असो, चंद्रभागा, सगळं देव आहे. मग तू बराच रेडी सोंगे येणे हा वगील पांडुरंगे. आणि काय ती तारायची तारेशी अथवा तारे मारी. मग तुला काय करायचे ना पांडुरंग, तुझी जबाबदारी तू बघ, ढांढवून सांगितलं. आणि मग पुढे भगवान शिव. आज आपण होतो वारीला गैरसोय होते बघा. चित्ती असू द्यावे समाधान ठेविले आनंदे. ही वारकरी संप्रदायाची वेगळी तत्वज्ञान आहे. नेभळट आणि पांचट तत्वज्ञान नाही, हे मजबूत लोकांचं तत्वज्ञान आहे. याला लाईफ मॅनेजमेंट म्हटलं जातं. जीवन कशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे. निष्ठावान वारकऱ्याची ती पिशवी बघा कशा पद्धतीने प्रत्येक वस्तू मॅनेज केलेली आहे. बांधण्याची पद्धत बघा, जरा बघत जा, डोळं स्वा, उघडा डोळे बघा नीट, मग तुझ्या लक्षात येईल. आणि मग तुम्हाला सांगतो आल्याच्या नंतर भगवान शिवानी सांगितलं हे बघा आपण वारीला आलो, सगळं झालं बरोबर आहे, दिसल तो आनंद आपण लुटलाय. नाचत जाऊ त्याच्या गावावर आहे, खेड्या सुखदेवी सावर आहे. हे जात असताना बघा बरं का, ज्याला जी जागा मिळेल ती गैरसोय तुमची होणार नाहीये. तो स्वीकारणारा जगाचा मायबाप आहे. मग ज्याला जिथं जागा मिळेल तुम्ही समजायचं. वारकरी संप्रदाय नम्र झाला होता तेने खेळ मांडलेला बाळमंटी. काय बाळमंटामध्ये म्हणला एकमेका लागती पाहिजे. गोष्ट म्हणजे वारीत आल्याच्या नंतर जे ठेवले आनंद म्हणजे काय, नेभळट मध्ये राहायचं, गबाळा राहायचं, अजिबात संकल्पना नाही. वारकऱ्यानं माणसात राहिलं पाहिजे, याच्यापेक्षा चांगलं. हा महत्वाची गोष्ट. आणि राहत असताना महत्वाची गोष्ट, मूळ गाभा सोडायचा नाहीये. तुम्ही राहा कसंही, पण मूळ साधना, मूळ मार्ग, मूळ तपश्चर्या, मूळ त्याचं जे काही सार आहे या ठिकाणी ते ठेवायचं आहे. का आता मारुती भगवान कोण आहे? भगवान शिवाचा अवतार आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी म्हटलं जातं, किंवा संभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकर, ते भगवान शिव आहेत. आणि त्यांच्या समोर मी त्यांची साधना करतोय. पण या ठिकाणी थोडस मॉडिफाय, थोडासा बदल व्हायला पाहिजे.
बदल करून गेलं, काळाप्रमाणे अपडेट होत राहणं हे खूप महत्वाचं आहे गोष्ट आहे. काही गोष्टी अनभिज्ञ असतात, आपल्यापासून लपवून ठेवलेल्या असतात, की बराचसा वेगवेगळा इतिहास या भूमीशी, या वारकरी संप्रदायाशी जोडलेला आहे. पण महत्वाचं एकच तत्व आहे की तो पांडुरंग परमात्मा, त्याच्या आम्ही निष्ठावान वारकरी आहे. आणि मग ही वारी अखंड अनादी अनंत काळासाठी ती चालतही आलेली, चालत राहावी आहे. ही जमावी माझी आस, जन्मोजन्मी पंढरीचा वारकरी. बघा, मला भगवंत नकोय. बघा संतांची रचना काय, मला भगवंत नको, काय करू देवा तुझं? मी खरा आहे की खोटा आहे मलाही माहिती नाही आहे. पण पांडुरंगा तू खरा की खोटा हाही माझा प्रश्न नाही. बरेचसे लोक म्हणतात पांडुरंग देव आहे की नाही आहे. पांडुरंग देव नाही आहे, आणि तो असला काय नसला काय त्याचा मला फरकही पडत नाही. परंतु संतांनी जे मानलं, माझी माय आहे, बाप आहे, बंधू, पिता, सखा, सोयरा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. कशाला पाहिजे? मित्र जर असेल, सांगाती असेल, भक्ती जर असेल, काय गरज या विश्वाची? आणि मग त्या प्रेमापोटी या ठिकाणी प्रेमाचा कल्लोळ आहे. आणि त्या अधिष्ठानामुळे जो आहे या भूमीचा महान राजा मुनिश्रेष्ठ भक्ता माझी अग्रगणी पुंडलिक महामुनी. महामुनी पुंडलिक येते. फक्त एक गोष्ट तिथपर्यंत नाही, भरपूर काही भगवान पुंडलिकांचा, मुनिश्रेष्ठ पुंडलिकांचा खूप मोठा इतिहास आहे, खूप महती आहे. तेव्हा ती आपण वाचली पाहिजे, जाणली पाहिजे. सगळ्या संतांचं साहित्य आपण अभ्यासलं की लक्षात येतं का इतकं सोपं नाहीये. हा सामान्य महिमा संतांचा कुणाचाच नाहीये. आणि मग त्या पुंडलिकाचं प्रेम इतकं होतं, कार्य प्रेमे मातलासी, कार्य प्रेमे जगातील पापे जन्मांतर काय दिलं त्या पुंडलिकानं? काय दिलं? बघा, म्हातारा माणूस आहे आणि त्याला लोखंडाचे चणे आता नसतात, पण दिले जे त्याला शक्य नाही खाण्यासाठी ते दिलं. शुगरचा माणूस आहे, साखरेचा, त्याला गुलाबजाम दिल्याच्या नंतर तुम्ही त्याला गुलाबजाम देता की विष देता? तुम्हाला पचेल. माता सुद्धा बाळाला काय देते? ते बाळावर तिचं कितीही प्रेम असलं, ती भली मोठी व्यापारपेठ जरी असली तर त्या बाळाला दूध स्वतःच पाजते. का? त्या बाळाचं पोषण व्हावं, या पृथ्वीवरील पहिलं अमृत म्हणजे मातेचं दूध आहे, त्याच्यासाठी ते उपयुक्त आहे. इतर पदार्थ काय होईल? अपचन होईल, इन्फेक्शन होईल, ही काळजी ती घेत असते. मग ही अशी माता जी होती या भूमीतली, राजा जो होता, पण पंढरपूर ज्याच्या नावाला आहे पंढरपूर, खर तर पाली भाषेमध्ये जो आहे शब्द पुंडरीक, आपण पुंडलिक म्हणतो, पांढर शुभ्र कमळ. आणि मग काही का असे ना, पण त्या कमळाप्रमाणे तो उमललेला आहे. त्यानं ती स्थापना केलेली, भगवान शिवानी आराधना केलेलं हे या कलियुगासाठीचं प्रथम आद्य. आणि या कलियुगासाठी याच्या पलीकडं कुठलीही साधना गरजेची नाहीये. कारण इतर जर साधना केली तर आणि कडका पडू गबाळांच्या भाई पुढे आहे थोडी ना. येड्यागबाळ्या माणसाला सांगितलेला उपदेश नाही आहे. तो कशासाठी आहे? गंडे, दोरे, तावीज, आपले केसावर जगाचा व्यापार चालतो आणि आपण देवाला दिले म्हणून खुश राहतो. जर बघा माऊली ज्ञानोबा सांगतात देवाला हे चालत नाही आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांचे विरा पूजा केली होय अपारा तोषारानी. कर्मयोग्यांचं हे विश्व आहे. गीता ज्ञान सांगणारा कर्मयोगी आहे. विचार करा, समोर अर्जुन कुठे आहे? अर्जुन पाठीमागे, काही को पाठीशी घातला आपण पुढा. पाण येणारे कृष्णाला लागले पाहिजे की अर्जुनाला लागले पाहिजे? जरा व्यावहारिक शुद्ध माणसं आहे. अर्जुन असताना अर्जुनाला सांगितलं का बाबा हे तुझं युद्ध आहे, तुला लढावं लागेल, कर्म करावं, कर्मण्यवाधिकारस्य मा फले शुकदाचन. आणि हे कर्म जर केलं नाही तर अधोगतीला जाशील. कर्म
न करणाऱ्याला उत्साह मी त्यांचा उत्साह दर करतो, त्यांना नष्ट करण्याचं काम करतो. कारण कर्म न करणारे कुठेही चालत नाही. प्रत्येक संघटना असो किंवा विश्व असो किंवा कंपन्या असो, कामगारांच्या जीवावर करोडपती झालेली लोक आहेत, खाणाऱ्याच्या जीवावर घर बर्बाद झालेली आहेत. विचार करा, संपत्ती मिळवायची असेल तर कर्म करावं लागतं. महालक्ष्मीचा उपासक आहे, भगवान परमात्म्याची ती पत्नी लक्ष्मी ऐश्वर्यवान आहे, सामर्थ्यवान आहे, पण तुमची उपासना वेगळ्या पद्धतीची आहे. 4 शेतात खुरपे मारलाय, 4 ठिकाणी जाऊन भांडी कुंडी घासली तर त्यांची मुलं कलेक्टर झालेली आहेत, मोलमजुरी करणाऱ्याची कलेक्टर झालेली आहेत. आज आपल्या समोर सुद्धा सर आहेत, सरांचं नाव प्लीज प्लीज सर. अमोल गरजे आज उद्योगपती आहेत, करोडपती आहेत, ते आपल्या कीर्तनात समोर आहेत. एवढी महान व्यक्ती या संप्रदायाला आहेत. ओके, तर विचार करा, कष्ट केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय, तपश्चर्या केल्याशिवाय या जगात गुजवी नाही तर कोण सांगे. आणि मग ही संकल्पना पूजा विधी करून चालत नाहीये. सगळे संत बघा, सावता बाबांनी काय केलं, शेतामध्ये काम केलं. जणाईनं गोबऱ्या एकाही अभंगामध्ये जणाईच्या घरी म्हशी होत्या किंवा नामदेवाच्या घरी असं नाहीये. पंचक्रोशी मध्ये जायचं, पंढरपुरी म्हशी बघितल्या असतील, सगळ्या शेण गोळा करायचं, मारणं, इतकं काम करून गोवऱ्याच्या बाबतीत सुद्धा इतकी श्रीमंत ती होती की तिच्या गोवऱ्यात चोराव्या वाटणं. 10 रुपये जर असतील तर चोराला चोर वाटतं, नसेल तर त्याच्याकडे काय बघत नाही. चोर आपला टाइम वेस्ट नको म्हणणार. तेव्हा बघा, इतकं संपन्न जीवन या कर्मयोगी संतांचं आहे, त्यांनी तोच दिला. आणि न लगे हिंड न त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी. नामाचा उपदेश का केला, तव तुझे नामाचे वडे वरी भेट होय आणि जवळे गजोडे पाठ सांग सुरवाडे आनंदाचे. मग असं करत करत ज्या अनेक थोतांड संकल्पना ह्या कलियुगासाठी चालत नाही. गंडे दोरे बांधले असेल तर फेकून द्या, चंद्रभागेत सोडून द्या. तुम्ही पापापासून, त्याच्या आधीचं पाप आणि ज्या पापामुळे बांधले ते मुक्त झाला असं समजा, जमलं तर चंद्रभागी स्नान विदतो हरी कथा. काय हरी कथा, मुक्त करणारी कथा आहे. चंद्रभागे नमो चंद्रभागा माऊली ज्ञानगंगा. आता वेळ पण काय संतांचं जीवन, त्या चंद्रभागे स्नान ज्यांनी केलं, पांडुरंगाचं स्वरूप ती चंद्रभागा आहे, ज्ञानाचं स्वरूप ती चंद्रभागा आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, जे ज्ञानगंगे नहाले जेवो निधाले शांतीशी आले बंधन होय. बघा, सामर्थ्य आहे, रावणाकडे सामर्थ्य बुद्धी आहे, परंतु त्या बुद्धीचा वापर चुकीचा आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, रावणाला खरं म्हणतात, येड्यागबाळ्याचं चिंतन नाही येते. जे खळांची व्यंकटी सांडो परंतु तया संस्कार निरती वाढो. आणि मग या ठिकाणी आल्याच्या नंतर ती चंद्रभागा आहे. आणि ती चंद्रभागा अशी येत नाहीये, फेडीत पाप ताप मोखीत केलीचे पादप समुद्राचा याप गंगेचे देशी. अनेक साधू संतांनी त्या चंद्रभागेत स्नान केलं, त्या गाथा निर्माण झाल्या. आणि त्या वाळवंटामध्ये त्या संतांनी येऊन चिंतन केलं. चिंतन मांडल्याच्या नंतर त्या ज्यांना अधिकार नाही, उपेक्षित असणाऱ्या जणांनी व्यासपीठाचं संचालन करतात. वाळवंटामध्ये सूत्रसंचालन, व्यासपीठ चालवणं. आणि मग सांगितलं तरी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. मग सोयराईनं यावं. काय सुंदर प्रसंग आहे. मंदिरात नाहीये, मंदिरात जरी जागा नसली तर सोयराबाई मध्ये अवघार वेगळे झाला रंगी रंगदा श्रीरंग अवघार तिला ते म्हणावं. सगळे कोणता पंथ, कोणता विचार, कोणता अजेंडा, सगळं काही एक रूप त्या परमात्म्याशी झालं. एक रूप झाल्याच्या नंतर सुखरूपाशी ते एक रूप झालं. तेव्हा सगळं जीवन हे सुखी झालेलं आहे. आणि हा काल आहे, तुम्ही खाल्लेला पदार्थ तो का म्हणे का वैकुंठी दुर्लभ, तो म्हणे का वैकुंठी
की या वारीला येण्याचा उद्देश सुख कशात आहे ते जाणण्याचा उद्देश, त्या सुखरूप असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याशी एकरूप होण्याचा उपदेश, आणि इतर ठिकाणी जाऊन बर्बाद होण्यापेक्षा विशेष हा लाभ संत. तर या संतांच्या सानिध्यात जा. संत कोण आहेत असणारे, तुम्हाला वाचवणारं, तुम्हाला तारणारं, योग्य मार्गदर्शन करणाऱ्याच्या पाठीमागे जा. अन्यथा काय होतं, ते कार्ड आधार कार्ड उधळून बॅग लुटल्यात, आशे पण आहेत. मावशी तुमचे 20 रुपये पडलेत, तुमच्या 20 रुपयाची काळजी घेणारा 1000 रुपयाला दणका देऊन जातोय. तेव्हा विचार करा, अशा व्यक्तींच्या जर का तुम्ही अनेक नका पडू गबाळांच्या भरी. पण तुमची काळजी घेणारा, काळजी दाखवली जाते बरं का, पण काळजी असतो का केसानं गळा. बघा, मग आशांच्या सानिध्यात पडू नये म्हणून हे शुद्ध ज्ञान इथं सांगण्याचा, आता उपदेश करण्यापेक्षा विनंती आहे माझी, सगळ्यांच्या पाया माझे नका करू आयुष्याचा. संत साहित्य वाचल्याशिवाय करू नका. आणि ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी हे वाचा. इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही, कुठलीही जादू टोना कुठल्या याच्यात पडायची गरज नाही. जर तुमचं मन खंबीर जर असेल तर आलेल्या भूताला तुम्ही लोळवू शकता. भूत म्हणजे काय, आपणच केलेले उद्योग, वाईट गोष्टी आपल्या समोर येत असतात, आणि त्या आपण केलेल्या वाईट गोष्टी आपल्या मनात धर्म निर्माण करतात. आपल्या अस्तित्वावरचा विश्वास आपला होतो, परिणामी आपण नको त्यांच्या सानिध्यात जातो, नको त्या आणि लूट झाल्याशिवाय राहत नाही. एवढीच विनंती, संत साहित्याला धरा, त्याला बांधलेले, त्या साहित्याला बुडवणारे दगड हे सुद्धा तरलेले आहे, आणि बुडवणाऱ्यांनी सुद्धा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धर्मा सच्चिदानंद मूर्ती आरती गायलेली आहे. आणि जे त्रास देणारे ते उपासक झाले, आरत्या ओवाळणारे आहेत. म्हणून परमात्मा सगळ्यांचं दुःख जाऊ, सुखरूप परमात्म्याशी एकरूप व्हा. जीवनात जे येईल ते भगवंताचा प्रसाद माना, आणि तो घेऊन माई की मौनातून जे केले धर्म संकीर्तन सिद्धिले, येथे माझे जे उरले पायी कल्पना गुरु दाविल्या वाटा, घेऊनी विवेक तीर्थ तटा, धोनी मळकटा होती जाते. पांडुरंग परमात्मा गुरुवारे बाबांच्या, तुम्हाला सर्व वारकरी संत श्रोते मायबापांच्या वारकरी संतांच्या चरणावर ही सेवा अर्पण करतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.